कोल्हा आणि करकोचा. एक नदीकाठी एक करकोचा राहत होता. लांब लांब पायाचा, उंच मानेचा, मोठा चोचीचा, पांढरशुभ्र असा हा करकोचा रोज सकाळी नदीवर जाऊन अंघोळ करायचा आणि तासनतास देवाचे ध्यान करीत एका पायावर उभे राहायचा. नदीतील मासे त्याच्या पायाजवळ फिरू लागले की पटकन चोचीत पकडून टाकीत असे. त्याचा हा दिनक्रम कोल्ह्याने पाहिला. कोल्हा मूळचा चतुर. लगेच त्याने करकोच्याशी दोस्ती केली. रोज कोल्हा करकोच्याला रानातल्या गोष्टी सांगू लागला. त्यामुळे करकोचा त्याच्यावर खुश होता. करकोचा मनातून म्हणू लागला, एवढा चतुर, गोड बोलणारा प्राणी आजपर्यंत आपण कधी पाहिला नाही. अशा प्रकारे कोल्ह्याने त्याच्याशी दोस्ती वाढवली आणि एके दिवशी हळूच म्हणाला, करकोचा भाऊ, नदीतील गोड्या पाण्यातील मासे खायला किती मजा येत असेल नाही, पण आम्हाला कोठे तुमच्यासारखे मासे पकडायला येतात. तुमच्याकडचा पाहुणा समजून एक दिवशी आम्हाला 4 मासे खाऊ घाला, मग मी पण तुम्हाला आमच्याकडे जेवायला बोलवीन. आणि त्या दिवशी गोड गोड खिरीचा बेत करून करकोचा एकदम खुश झाला. रोज कोल्ह्याला 4 मासे खाऊ घालू लागला. हळूहळू त्यांची मैत्री वाढत गेली. बरेच दिवस झाले कोल्ह्याची चांगल चालू होती. शेवटी एक दिवस करकोच्याला आपल्या घरी जेवायला बोलवायचे असे ठरविले. एके दिवशी कोल्ह्याने करकोच्याला जेवायचे आमंत्रण दिले. करकोच्याने स्वीकारले. कोल्ह्याने त्या दिवशी करकोचा येणार म्हणून भरपूर खीर तयार केली. त्या खीरीत खूप साखर, नारळ, बदाम, पिस्ते घातले. कोठेही नावे ठेवली जाणार नाही अशी कोल्ह्याने खीर तयार केली आणि करकोच्याची वाट पाहत बसला. आमंत्रण दिल्याप्रमाणे वेळेत करकोचा आला. त्याच्या स्वागतासाठी कोल्हा दारातच होता. आल्या आल्या त्याला बसायला सांगितले आणि जेवायची तयारी करू लागला. खीर खूपच गरम असल्यामुळे ती गार होण्यासाठी कोल्ह्याने खीर एका ताटात ओतली आणि करकोच्याला म्हणाला, करकोचे भाऊ, खीर खूपच गरम आहे. ती गार झाल्यावर खाऊ. ती ताटात ओतल्यामुळे तिचा छान वास सुटला. त्यामुळे कोल्ह्याला काही दम निघेना. कधी एकदा खीर खातो असे झाले. तो करकोच्याला म्हणाला,
करा सुरुवात असे म्हणून कोल्हा ती खीर लपा आवाज करून खाऊ लागला. करकोचा उंच असल्यामुळे त्याला खाली वाकून भराभरा खीर खाणे जमेना. कोल्ह्याने खिरीवर ताव मारला आणि हा हा म्हणत खीर संपविली. खीर संपल्यावर करकोच्याकडे वळून अगदी साळसूदपणे म्हणाला, काय भाऊ, आवडली नाही का खीर? अरे तुला खीर आवडत नव्हती तर आधी का नाही सांगितले? खिरीऐवजी माशाचे कालवण केले असते. करकोच्या मनातून खूप चिडला. याला एकदा धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून तो घरी आला. थोडे दिवस जाऊ न दिले. कोल्हा पण बरेच दिवस करकोच्याकडे गेला नव्हता. पुन्हा त्याला मासे खायची लहर आली म्हणून एके दिवशी तो गेला नदीवर. करकोचा नदीवर होताच. कोल्ह्याने बरेच दिवस न भेटल्याने गप्पा सुरू केल्या, पण त्यावेळी काही करकोचा त्याच्या गप्पांवर भाळला नाही. थोडा वेळ गप्पा झाल्यावर कोल्ह्याने माशाची मागणी केली. तेव्हा करकोचा त्याला म्हणाला, कोल्हे दादा, या नदीत आता मासेच नाही शिल्लक राहिले. मलाच एखादा दुसरा मिळतो. आता मी पलीकडच्या खाडीवर जाणार आहे. तिथे म्हणे खूप मासे आहेत. तेव्हा तू संध्याकाळी माझ्याकडे जेवायला ये. तुला माशाचे कालवण खूप आवडते असे दिसते. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. माशाचे कालवण तर मला खूप आवडते. मी नक्कीच जेवायला येऊन एवढे म्हणून कोल्हा निघून गेला. करकोचा त्याच नदीत मासे पकडण्यासाठी उभा राहिला. खूप मासे जमा झाल्यावर तो घरी घेऊन गेला. मस्तपैकी झणझणीत त्याने त्याचे कालवण बनविले. कोल्ह्याला आमंत्रण दिल्याप्रमाणे कोल्हा तेथे हजर झाला. कालवणाचा वास लांबपर्यंत येत होता. रस्त्याने येताना तो वास आल्यामुळे कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा माशाचे कालवण खातो असे झाले होते. करकोचा कोल्ह्याची वाटच पाहत बसला होता. कोल्हा आल्याबरोबर त्याने 2 निमुळत्या तोंडाची भांडी बाहेर आणून ठेवली आणि कोल्ह्याला म्हणाला, कोल्हे दादा, करा सुरुवात. तुम्हाला मासे खायची फार इच्छा होती ना, म्हणून मुद्दाम माशाचे कालवण तुमच्यासाठी केले असे म्हणत करकोचा त्या भांड्यात चोच घालून ते कालवण मासे खाऊ लागला. कोल्ह्याचे तोंड रुंद असल्या कारणाने त्याला काही ते खाता येईना. वास तर इतका मस्त सुटला होता, पण तोंडात काही घास जात नव्हता. करकोच्याने मात्र कालवण संपवले. तेव्हा तो
कोल्ह्याला म्हणाला, काय मस्त कालवण झाले होते की नाही? अरेच, पण तुम्ही त्याला का बरे तोंड लावले नाही? घरून जेवून वगैरे आला होता का नाही? हरकत नाही, पुन्हा केव्हा तरी आपण परत बेत करू. कोल्हा बिचारा उपाशीच राहिला, पण सांगतो कोणाला? म्हणून नेहमी म्हणतात, करावे तसे भरावे जसे.